आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या कथित भाजप आणि एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अखेर खुद्द जयंत पाटील यांनीच पडदा टाकलाय. मी राज्याच्या अर्थमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं म्हणत जयंत पाटलांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्यात. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जयंत पाटील यांच्या काही भेटीगाठींमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. शरद पवारांचे राष्ट्रवादी सत्ताधारी एनडीए सोबत जाणार आणि जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने या चर्चेला आणखीनच बळ मिळालं होतं. मात्र आता या सर्व चर्चांवर जयंत पाटील यांनी पंढरपूरमध्ये बोलताना पूर्णविराम दिला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी सुदबुद्धी दिंडीसाठी पाटील पंढरपुरात आले होते. तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी मीडियालाच एक मिश्किल टोला लगावला. या दौऱ्यात जयंत पाटलांनी केवळ राजकीय नाही तर इतर मुद्द्यांवरही भाष्य केलं. शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठीच्या आंदोलनात ते सक्रिय दिसले. तसेच लडाखचे आंदोलक सोनम वांगचुक यांच्याबाबत सरकारने घेतलेली भूमिका चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनातून निमंत्रण आल्यास आपण तिथे नक्की उपस्थित राहू असं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील एकीवरही शिक्कामोर्तब केलंय. तर एकंदरीत जयंत पाटलांच्या या खुलाशानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या आणि अर्थमंत्री होण्याच्या वावड्या आता शमल्यात. मात्र आगामी काळात महाविकास आघाडीची पुढची पावलं काय असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. केवळ अर्थमंत्री पदच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार किंवा विलीनीकरण होणार या चर्चांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. माध्यमांमध्ये येणाऱ्या या बातम्या म्हणजे केवळ करमणूक आहे असं सांगत विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही असं पाटील म्हणाले. एनडीएने आम्हाला कोणतेही निमंत्रण दिलेलं नाही आणि पक्षाचे सर्व आमदार खासदार ठामपणे शरद पवारांसोबत आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली.